समजा उद्या तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही भारताचे नागरिक आहात याचा पुरावा काय, तर तुमचं उत्तर काय असेल? बहुतांश लोक क्षणाचाही विचार न करता खिशातून आधार कार्ड काढतील. काही जण मतदानाचा हक्क बजावणारं वोटर आयडी दाखवतील, तर काही लोक आपला पासपोर्ट पुढे करतील. पण जर तुम्हाला हे कळलं की यापैकी एकही डॉक्युमेंट तुम्ही भारताचे नागरिक आहात याचा 100% कायदेशीर पुरावा नाही, तर नुकतेच परराष्ट्र मंत्रालयानं एका प्रकरणादरम्यान खळबळजनक विधान केलं. मंत्रालयानं म्हटलं की पासपोर्ट हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही. यापूर्वी सर्वोच्च न्यायालय आणि वेगवेगळ्या उच्च न्यायालयांनी आधार कार्ड आणि वोटर आयडी बाबतही असेच निकाल दिले आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो की देशात नागरिकत्व सिद्ध करणारा सर्वात खात्रीशीर म्हणजेच अल्टिमेट डॉक्युमेंट ऑफ सिटिझनशिप कोणता, हेच नेमकं काय आहे, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. सर्वात आधी आपण परराष्ट्र मंत्रालयानं काय विधान केलं हे जाणून घेऊयात. तर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं की भारतीय पासपोर्ट हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नसून तो मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जारी केला जाणारा ट्रॅव्हल डॉक्युमेंट आहे. मंत्रालयाच्या मते पासपोर्ट कायदा 1967 अंतर्गत काही परिस्थितींमध्ये भारतीय नसलेल्या व्यक्तींनाही विशिष्ट प्रकारचे ट्रॅव्हल डॉक्युमेंट जारी करण्याची तरतूद आहे. त्यामुळे केवळ पासपोर्ट असणं हे नागरिकत्वाचा कायदेशीर पुरावा ठरत नाही. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मंत्रालयानं सांगितलं की पासपोर्ट हे प्रवासाचे दस्तऐवज आहे, जे सरकार आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्यासाठी जारी करते आणि केवळ पासपोर्ट असल्यानं नागरिकत्व सिद्ध होत नाही. एक महत्वाची बाब म्हणजे भारतीय पासपोर्टच्या मागील पानावर स्पष्टपणे लिहिलेलं असतं की या डॉक्युमेंटवर भारत सरकारची मालकी आहे आणि गरज भासल्यास सरकार ते परत मागू शकते. म्हणजे पासपोर्ट तुमची वैयक्तिक मालमत्ता नसून सरकारकडून दिलेली सुविधा आहे. पण मंडळी, यापूर्वी काय घडलं होतं तेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. ही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या ओळखपत्रावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. यापूर्वी सुप्रीम कोर्टानंही मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR संदर्भातील सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं होतं की आधार कार्ड हे नागरिकत्वाचं पक्क प्रमाण नाही. हा केवळ ओळख सिद्ध करणारा एक डॉक्युमेंट आहे. त्याबरोबरच वोटर आयडी सुद्धा नागरिकत्व सिद्ध करत नाही असं सांगण्यात आलंय. त्याचा वापर ओळख, पत्ता आणि मतदानाच्या अधिकारासाठी होतो, नागरिक असण्याच्या सिद्धतेसाठी नाही. म्हणजे टप्प्याटप्प्यानं आधार, मतदार ओळखपत्र आणि आता पासपोर्ट हे तीनही प्रमुख डॉक्युमेंट्स नागरिक असण्याचा निर्णायक पुरावा नसल्याचं स्पष्ट झालंय. यामुळे सामान्य लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय, कारण रोजच्या व्यवहारात हीच तीन कागदपत्र सर्वाधिक वापरली जातात. या विधानानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका करताना विचारलं की जर पासपोर्ट आणि मतदार ओळखपत्र हे नागरिकत्वाचे ठोस पुरावे नसतील तर नागरिकत्वाचा पुरावा कोणता, असा थेट प्रश्न राज्यसभा खासदार आणि सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी एक्सवर उपस्थित केला. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पासपोर्ट, आधार आणि मतदार ओळखपत्र हे नागरिकत्वाचे निर्णायक पुरावे नाहीत, तर मग खरा पुरावा कोणता? या प्रश्नाचं उत्तर थेट कोणत्याही एका कागदपत्रात सापडत नाही, कारण भारतात नागरिकत्व सिद्ध करणारं एकमेव प्रमाणपत्र अस्तित्वात नाही. नागरिकत्व हे मुख्यतः नागरिकत्व कायदा 1955 आणि त्या अंतर्गत ठरलेल्या तरतुदींनुसार ठरवलं जातं. म्हणजे जन्मतारीख, जन्मस्थान आणि पालकांचं नागरिकत्व या आधारांवर. नागरिकत्व कायद्यानुसार 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 या काळात भारतात जन्मलेल्या व्यक्तींना जन्मानेच नागरिक मानलं गेलं. त्यानंतर 1 जुलै 1987 नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी अट अशी ठेवली गेली की पालकांपैकी एक जण भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. 3 डिसेंबर 2004 नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी नियम अधिक कडक करण्यात आले. त्यांना जन्म दाखल्यासोबतच हे सिद्ध करणारा पुरावा सादर करणं आवश्यक असते की दोन्ही पालक भारतीय नागरिक आहेत किंवा त्यातील एक पालक भारतीय नागरिक आहे आणि दुसरा पालक बेकायदेशीर स्थलांतरित नाही. यामुळे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी विशिष्ट परिस्थितीनुसार वेगवेगळी कागदपत्र स्वीकारली जातात. त्यामध्ये जन्म प्रमाणपत्र, पालकांचे नागरिकत्वाचे पुरावे जसे की त्यांचा पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र, शालेय प्रमाणपत्र आणि रहिवासी पुरावा यांचा समावेश होतो. परदेशी व्यक्तींना नागरिकत्व दिल्यास गृह मंत्रालयाकडून नागरिकत्व अधिनियम 1955च्या कलम 5 आणि 6 अंतर्गत नॅचरलायझेशन सर्टिफिकेट किंवा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलं जातं आणि हेच डॉक्युमेंट नागरिकत्वाचा थेट आणि स्पष्ट उल्लेख असलेला अधिकृत पुरावा मानला जातो. पासपोर्ट बद्दलची आणखी एक रंजक बाब म्हणजे केवळ भारतीय नागरिकाला जारी केला जातो आणि त्यावर नागरिकत्वाचा स्पष्ट उल्लेखही असतो, ज्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळते.
पण कायदेशीर दृष्टिकोनातून तो अंतिम पुरावा मानला जात नाही, कारण विशिष्ट परिस्थितीत ट्रॅव्हल डॉक्युमेंट इतरांनाही दिले जाऊ शकतात. आता सामान्य नागरिकांसाठी याचा अर्थ काय? तर रोजच्या व्यवहारात म्हणजे बँक खातं उघडणं, सरकारी योजनांचा लाभ घेणं, मतदान करणं, यासाठी आधार, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट ही कागदपत्र ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून पुरेशी आहेत. पण जेव्हा प्रश्न कायदेशीर नागरिकत्व सिद्ध करण्याचा येतो, विशेष म्हणजे वादग्रस्त किंवा संवेदनशील प्रकरणांमध्ये, जसं की नागरिकत्व नोंदणी किंवा न्यायालयीन प्रक्रिया, तेव्हा जन्म प्रमाणपत्र, पालकांचं नागरिकत्व आणि नागरिकत्व कायद्यातील तरतुदी याकडे बघावं लागतं. थोडक्यात सांगायचं झाल्यास भारतात नागरिकत्व हे कोणत्याही एका ओळखपत्रावर अवलंबून नसून कायद्यातील तरतुदींवर आणि कौटुंबिक तसेच जन्मस्थानाच्या नोंदीवर आधारित आहे. हीच गोष्ट आता सरकारनेच अधिकृतपणे मान्य केल्यामुळं नागरिकत्व पडताळणीच्या प्रक्रियेबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे आणि सरकारच्या स्पष्टीकरणामुळे आता नागरिकत्वाचा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा बनलाय. पासपोर्ट, आधार, मतदार ओळखपत्र हे सर्व ओळखीचे आणि सुविधेचे पुरावे आहेत, पण नागरिकत्वाचा अंतिम निर्णय कायद्यातील तरतुदींवरच अवलंबून आहे. बाकी याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.